सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते तेव्हा जनता त्याला घरचा रस्ता दाखवते. दक्षिणेला आजवरच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम बोलगडा खासदार मिळाला आहे. मतदार ही चूक येत्या निवडणुकीत दुरुस्त करतील. एखादा सर्वसामान्य प्रामाणिक साधा कार्यकर्ता देखील चारी मुंड्यात चित करेल. युवराज खासदारांना येत्या निवडणुकीच्या मैदानात एखादा सर्वसामान्य प्रामाणिक साधा कार्यकर्ता देखील चारी मुंड्यात चित करेल. त्यामुळे 100 बोकड कापले म्हणून कोणी पुन्हा खासदार होत नसतो, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचा संवाद मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माथाडी जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, संजय झिंजे, काँग्रेस सचिव रोहिदास भालेराव, इंजिनियर सुजित क्षेत्रे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते. या संदर्भात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली. हां, आता तुम्ही एक तुमचं स्टेटमेंट आलेलं आहे की 100 बोकड कापली म्हणून कुणी पुन्हा खासदार होत नसतं. किरण काळे यांचा सुजय विखेंना टोला. काय आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दक्षिणेच्या युवराज खासदारांचा वाढदिवस फार वाजत गाजत साजरा झाला. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की ते एक मोठे सहकारातले त्यांचं ते मोठं काम आहे असं सांगत असत सातत्यानं. किती जिल्ह्याचा विकास झाला एक मोठा संशयाचा विषय, विशेषतः नगर शहराचा किती विकास झाला हाही मोठा संशयाचा विषय आहे. त्या विळद घाटामध्ये त्याने जो काही मोठा त्या ठिकाणी शामियाना उभारला, त्या ठिकाणी वेगळ्या खाद्य पदार्थांची रेलचेल त्या ठिकाणी होती, मटणाचा तिखटाच्या जेवणाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी केला. अंदाज लोकांमध्ये चर्चा, असं मी नाही म्हणत, की साधारणतः म्हणजे 1-2 कोटी रुपये त्या कार्यक्रमावरती त्यांनी खर्च केले. पाहिलं असेल बारकाईनं तर नगर शहरासह, नगर तालुक्याचं, दक्षिण असेल किंवा उत्तर असेल, असं त्यांनी एक गाव सोडलं नाही की ज्या गावामध्ये त्यांनी फ्लेक्स लावला नाही किंवा होर्डिंग लावलं नाही. याचा सुद्धा खर्च जर काढला तर तो अनेक कोटी रुपयांमध्ये आहे. आपल्याला कल्पना असेल की या सगळ्या प्रकारामध्ये आज नगर शहरामध्ये, नगर बाजारपेठेमध्ये सुद्धा या ठिकाणी व्यावसायिकांकडून परवाना शुल्क साठी त्या ठिकाणी वसुलीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा नगरसेवकांचं महासभेमध्ये समर्थन आहे. त्याच्यातनं काय 2 कोटी रुपये मिळणार असं त्या ठिकाणी महापालिकेचं म्हणणं आहे. हे वाढदिवसाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च, फ्लेक्सबाजीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च, हे सगळं खर्च जर जोडले तर तुम्हाला मी सांगतो की म्हणजे या सगळ्या याच्यातनं नगर शहरातल्या व्यापाऱ्यांकडनं सुद्धा व्यावसायिक परवाना शुल्क गोळा करण्याची गरज नाही. आणि नगर शहरातल्या खड्ड्यांची, रस्त्यांची जी दुरावस्था आहे आज, ती रुळावर आणायची असेल तर त्यासाठी सुद्धा 3-1 कोटी रुपये किमान लागतात असं त्या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेचं म्हणणं आहे. तर तो सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. पैसे नाही म्हणून सगळं रखडलंय ना. त्याच्यामुळे म्हणून मी त्या अर्थात सांगतो की अशी 100 बोकडं जर कुणी कापली म्हणून तो काय पुन्हा खासदार होत नसतो. खासदार कोण होतो परत, की जो जनतेची सेवा करतो, लोकांच्या हिताची कामं करतो, विकासाची कामं करतो, लोकांच्या उपयोगी पडतो, व्यापाऱ्यांच्या असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या असेल, कामगारांच्या असेल, कष्टकऱ्यांच्या असेल, तो परत खासदार बनतो. बरोबर. या अर्थाने मी ते त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये कामगारांशी बोललो होतो. अच्छा. आणि दुसरं सर मला असं विचारायचं होतं की तुम्ही मला वाटतं विक्रम राठोड त्यांचे स्टेटमेंट असं आलंय की तुमचे स्टेटमेंट आहे की दिवंगत अनिल राठोड यांना देखील त्यांनी फसवलं. ही वस्तुस्थिती आहे. नगर शहरात सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला यांना कुणी दारात उभं करत नव्हतं त्यावेळेला हे अनिल भैयांच्याकडे सातत्याने पाय धरायला यायचे. हेच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ना. आणि ज्यांचे तुम्ही पाय धरायला यायचे, तुमची निवडणूक झाली त्या ठिकाणी तुम्ही नुरा कुस्ती राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या उमेदवाराबरोबर केली आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की मी दहशत नगर मधली संपवेल, हे करेल, ते करेल, ह्याव करेल, त्याव करेल. अहो, ती दहशत संपायचा विषय तर दूरच आहे, मात्र तुम्ही आल्यापासून या शहरात दहशत वाढली असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. तुम्हाला उदाहरण असं सांगतो मी, तुम्ही पहा की जेव्हापासून ते खासदार झालेत तेव्हापासून या नगर शहरामध्ये हत्याकांड किती घडली. भागानगरींचा हत्याकांड असेल, हिंदुत्ववादी चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता होता, त्याचं हत्याकांड यांच्याच काळामध्ये झालं. बरोबर. सावडीमधलं जे हत्याकांड झालं ते खूप गाजलं, ते हत्याकांड असेल. या सगळ्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे, त्यांच्या तक्रारी आणि त्याचबरोबर ताबेमारीचा सुद्धा विषय आहेच ना. त्याच्यामुळे दहशत उलट संपण्याऐवजी दहशत वाढण्याचं काम त्या ठिकाणी झालंय. पूर्वी या ठिकाणी फक्त या शहराचा आमदार दहशत करायचा, आता मात्र नुसतं एकटा आमदार नाही, त्याच्याबरोबर खासदार पण त्याच्या जोडीला आहे. आमदार आणि खासदार मिळून नगर शहरामध्ये दहशत करतायत. त्याच्यामुळे दक्षिणेच्या खासदारावरती त्या ठिकाणी दहशत जी आहे ती आमदारांची आहे, ही वस्तुस्थिती आहे. नगर शहरामध्ये त्यांना कुठे जायचं असेल तर त्यांना आमदारांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. आमदारांनी त्यांना एनओसी दिली तरच ते एखाद्या विकास कामाच्या ठिकाणी येऊ शकतात.
जी विकास कामं ही दोघं मिळून करतात ती निकृष्ट दर्जाची विकास कामे असतात. ही विकास कामं केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी त्या ठिकाणी होतात की काय असा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांना पडलेला आहे. आणखी एक गंभीर गोष्ट मला याच्यातनं जाणवते. एक सामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता आहे. जनहिताचं आम्ही नेहमी बोलत असतो किंवा जनहिताच्या विषयावरती आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे. मी एकुलता एक आहे. माझ्या सातबाऱ्यावरती कोणी वारसदार नाहीये. म्हणजे त्याला काय वाटे करू नाहीये. आपल्या एकट्याच नाव आहे. अरे ते तुम्ही संपत्ती एवढी कुठनं कमवली? तुम्ही काय रोजगार हमीवरती कामाला गेले होते का कधी? घाम गाळून कष्ट करून तुम्ही पैसे कमवले का? हा? बरोबर आहे. त्या सगळ्याचा हिशोब जो आहे तो हिशोब तुम्हाला जनता विचारणार आहे 2024च्या निवडणुकीमध्ये. तुम्ही या नगर शहरामध्ये तुम्हाला ज्या 50,000 मतांच्या मताधिक्याने त्या ठिकाणी जनतेने नगर शहराचं नगर दक्षिणता लोकांनी निवडून दिलं होतं, ती जनता तुम्हाला परत 50,000च्या मताच्या फरकाने सुद्धा पराभूत करून दाखवेल. तुम्ही नगरकरांना गृहीत धरू नका. हा माझा या निमित्तानं एक सामान्य नगरकर म्हणून त्यांना इशारा आहे. सर, पण तुम्ही आता कसं स्टेटमेंट केलं की आमदारांच्या परवानगीने ते कुठे ते जातात. वस्तुस्थिती ना याचं का मोठं स्टेटमेंट आहे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही हे बघा मी काय सांगतो की तुम्ही कार्यक्रम त्यांचे काढा, त्याचा नगर शहराचा दौरा काढा. तुम्ही पहा ते नगर शहरामध्ये कुठे XYZ ठिकाणी ज्यावेळेला जातात त्याला त्यांच्यावर आमदार त्या ठिकाणी असतातच. आमदार नसतील तर ते जात नाहीत आणि त्यांना जायचं असेल तर ते आमदारांना विचारतात. आमदारांना विचारलं आणि आमदार त्यांना जाऊ नका म्हणाले तर ते जात नाहीत. स्वाभाविक गोष्टी म्हणजे चौकात त्याची चर्चा आहे, सगळ्यांना माहिती आहे. स्वतः भारतीय जनता पार्टीचे जे मूळ कार्यकर्ते त्यांना सुद्धा याचा प्रचंड राग त्या ठिकाणी येतो. त्यानंतर की आम्ही म्हणजे ज्या कारणासाठी हे सगळं यांना मदत करायचं काम करतोय हे त्यांच्याबरोबर जाऊन बसतात. त्याच्यामुळे भाजपमध्ये सुद्धा काही ओरिजिनल भाजपची लोक आहेत तर त्यांच्यामध्ये पण हीच नाराजी आहे. शिवसेनेचे जे लोक आहेत ज्यांनी यांना मदत केली अनिल भाईंच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांची हीच भावना आहे. आणि ते तर मूळचे काँग्रेसचे होते की हो. काँग्रेसला फसवून त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि राष्ट्रवादीच्या मांडीला लावून त्या ठिकाणी आज ते शहरामध्ये दहशतकरांबरोबर असतात सगळ्याला. त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम त्यांचा आमदारांशिवाय होत नाही. त्यांचं जे काही सगळं आहे ते सगळं त्यांनी काय बोलायचं, त्यांनी काय वागायचं, त्यांनी कुठं जायचं, त्यांच्या मनावरती एवढी दहशत त्या आमदारांची. त्याच्यामुळे ही दहशत जर एखाद्या खासदारावरती होत असेल तर मला वाटतं की असा खासदार जो डॉक्टर आहे, विशेष म्हणजे ज्याला न्यूरोसर्जनची डिग्री आहे, म्हणजे नगरकरांनी असा एक तुलना केली होती की एक समजा समोरचा जो उमेदवार त्याचा होता हे नंतर लोकांना कळलं की नुरा कुस्ती होती. त्या उमेदवाराच्या तुलनेत एक न्यूरोसर्जन आपण निवडून देतोय, एक चांगला डॉक्टर आपण निवडून देतोय. पण हे डॉक्टर नसून मला आता असं म्हणायला पाहिजे की आपण आठवत असेल की स्वर्गीय दादा पाटील शेळके नगर तालुक्यातले एक म्हणजे जुन्या पिढीतले ते होते आणि त्यांचं शिक्षण त्यावेळेच्या जुन्या पद्धतीने 10वी पर्यंतच सगळं शिक्षण त्या ठिकाणी होतं. तर ते कमी शिकलेला माणूस सुद्धा काँग्रेसचे ते खासदार होते. त्या माणसाने चांगलं काम या दक्षिणेमध्ये केलं आणि एक न्यूरोसर्जन असून त्या ठिकाणी डॉक्टर सारखं वागत नाहीत. एखाद्या म्हणजे गुंड लोक जे असतात त्यांच्याबरोबर यांचा वावर आहे, दहशतकरांबरोबर वावर त्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि डॉक्टरचा वावर अशा लोकांबरोबर कसा काय असू शकतो? मला मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. हे म्हणतात मला वारसा आहे, माझ्या मागे हे आहे ते आहे, त्याग आहे. अरे कसला त्याग तुमचा आहे नेमकं ते सांगा तरी आम्हाला. म्हणजे तुमच्या प्रॉपर्ट्या वाढण्याचा त्याग आहे का सगळा? काय दहशतकरांबरोबर हात मिळवणी करून नगर शहरामध्ये ताबेमारी आणि हे सगळं जे काय चाललंय गुंडगिरी, गुन्हेगारी, खून खराबे सगळे हा तुमचा सगळा काय वारसा आहे का? हे तुम्ही सांगा ना नगरकरांना. हे असे जे लोक आहेत या लोकांना एखादा सर्वसामान्य या युवराजांना एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडनं महाविकास आघाडीकडनं पराभूत करू शकतो अशी परिस्थिती या शहरामध्ये या नगर दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता उड्डाण पुलाचा पण याच्यामध्ये विषय आलाय. तर आता उड्डाण पुलाचे ह्याच्या आधी पण अनेक वेळा भूमिपूजन झालं होतं. पण प्रत्यक्षात नगरकरांना उड्डाण पूल सुजय विखेंच्या कारकिर्दीतच मिळाला, हेही तेवढंच खरं आहे. नगर दक्षिणेमधला शहरात श्रेयही घेतात, कारण मी 2-3 वेळा त्यांना ऐकलंय, त्याचं श्रेयही ते घेतात. उड्डाण पूल त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झाला म्हणून त्यांनी तो केला असं होत नाही. ही गोष्ट सगळ्यात पहिली लक्षात घ्या. म्हणजे काय आहे की आता दुर्दैवानं या ठिकाणी दिलीप गांधी साहेब हयात नाहीयेत, स्वर्गीय अनिल भैया राठोड त्या ठिकाणी हयात नाहीयेत. या दोघांच्या जोडीनं त्या ठिकाणी त्याला तो विषय इनिशिएट केला होता आणि गांधी साहेबांच्या काळामध्ये या सगळ्याच्या ज्या काही प्रक्रिया ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या होत्या. आता दुर्दैवानं यांनी इकडनं तिकडं उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना गांधी साहेबांना ते विद्यमान खासदार असताना सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नाकारली
आणि त्यामुळे त्यांना परत संधी नाही मिळाली आणि आज ते हयात सुद्धा नाही आहेत. जर कदाचित त्यांना उमेदवारी नाकारली नसती, ते सिटिंग खासदार होते, तर त्यांनी जो विषय त्या ठिकाणी सुरू केला होता तो त्यांच्या हातून पूर्ण झाला असता. ठीक आहे, तो विषय पूर्ण झाला, पण तो पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी यांनी सांगायचं की ते मीच केलंय, मीच एकट्यानं केलंय. अरे तुम्ही गांधी साहेबांचं नाव सुद्धा घ्यायला विसरता. हा, तुम्ही अनिल भाईंचं नाव सुद्धा घ्यायला विसरता. एवढा कृतज्ञपणा. म्हणजे हे खाल्ल्या मिठाशी जागलं पाहिजे, हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या वाडवडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि बरोबर. हे त्यांना जागत नाहीत, हे तमाम नगरकरांना माहितीये. त्यामुळे एक उड्डाणपुलाचं काम त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी पूर्वीच्या खासदार आमदारांनी इनिशिएट केलेलं पूर्ण झालं. तेच सारखं वाजून सांगायचं. मागच्या 4 वर्षामध्ये आणि त्याही पेक्षा म्हणजे मागच्या 50 वर्षामध्ये विखे पाटील कुटुंबाचा, ज्या कुटुंबाचा ते वारसा सांगतात, त्या कुटुंबाने नगर शहरासाठी काय केलं याचा हिशोब त्यांनी 50 वर्षांचा द्यावा आणि मग या ठिकाणी आम्हाला या गोष्टी शिकवाव्यात. आणि मला अजून एक विचार येतो सर, की तो दुसरी दिवाळी 22 जानेवारी देशात साजरी होईल, तेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास संपवून येतील प्रधानमंत्री यांच्या हस्ते परत, तेव्हा तुम्ही असं म्हटलं की तेव्हा विखेंची जीभ घसरली वगैरे, असं तुमचं याच्यामध्ये आहे एक स्टेटमेंट. स्वाभाविक आहे की प्रभू श्रीरामांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये नितांत आदराची भावना आहे आणि नरेंद्र मोदीच काय, पंतप्रधानच काय किंवा या भूतलावावरचा असा कुठलाही मनुष्य प्राणी काय, आपल्या कुणाची नाहीये ती परिस्थिती की आपण प्रभू श्रीरामांना आपल्या अस्तित्वात नेऊ शकतो असं जर कुणी म्हणत असेल तर. त्याच्यामुळे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अरे हे तिथं गेलेत खरं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि ते हिंदुत्व वगैरे आजकाल बोलायला लागले सगळ्याला. अरे हिंदुत्व काय असतं हे त्यांना म्हणा, जरा तुम्ही शिकून घ्या, जरा समजून घ्या. हे म्हणजे तुम्ही कधी म्हणजे रामायण वाचले की नाही, तुम्हाला काही समजते की नाही, तुम्ही डॉक्टर आहात, न्यूरोसर्जन आहात, पण तुम्ही बोलताय काय, तुमची जीभ काय घसरते. तुम्ही प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधानांना मोठं करून टाकलं. त्याच्यामुळे या शहरासह दक्षिणेतल्या जिल्ह्यातल्या तमाम हिंदू बांधवांमध्ये सुद्धा सुजय विखे पाटील यांच्यामधला अत्यंत नाराजीची भावना त्या वक्तव्यामुळे आहे. निश्चितपणे अशा प्रकारे त्या ठिकाणी स्टेटमेंट जर ते करत असतील तर मला असं वाटतं की कुठेतरी हिंदू बांधवांच्या भावना दुखवायचं काम त्या ठिकाणी सुजय विखे पाटलांनी केलेलं आहे. त्यांनी याबद्दल समस्त हिंदू बांधवांची माफी मागण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण मग तुम्हाला असं नाही वाटत का सर, की आतापर्यंत तिथे मंदिर नव्हतं, नरेंद्र मोदींच्या काळात तिथे मंदिर झालं आणि आता ते पुन्हा प्रतिष्ठापना किंवा स्थापना या अर्थी ते म्हणत असतील? कारण मंदिर आतापर्यंत तिथे होतंय. मशीद होती, जी पडली, त्याच्यानंतर जे न्यायालयीन प्रक्रिया झाली, मग तिथे ती परत जागा सगळी राम मंदिरासाठी मिळाली, ही सगळी प्रोसेस झाली, त्यानंतर आता तिथे मंदिर होतंय. मग त्याच्यामध्ये त्यांची प्रतिष्ठापना किंवा स्थापना असं म्हणूया आपण. त्यांनी तसं म्हटलं नाही ना, पण त्यांनी काय सांगितलं की प्रभू श्रीरामांचं वनवास संपवून नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी ते येणार आहेत, हे त्यांचं वाक्य आहे ना. आक्षेपच त्या गोष्टीला आहे ना. तुम्ही म्हणा ना त्या ठिकाणी की प्राण प्रतिष्ठापना होणार आहे, असं होणार आहे, जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही सांगा ना. पण तुम्ही बोलताना तुमचा एवढा तोल घसरतोय त्या ठिकाणी की त्यांच्या हस्ते ते येणार तुम्ही असं म्हणता. कसं हे स्वीकारायचं, कसं म्हणजे सगळ्यांना ते मान्य होईल? कारण ते खासदार आहेत, युवराज आहेत म्हणून त्यांनी असं काही बोलायचं आणि ते ऐकून घ्यायचं, ही अशी गोष्ट होऊ शकत नाही. मला वाटतं की देशाचं सर्वोच्च सभागृह संसद आहे. संसदेमध्ये जाणाऱ्या खासदारांनी खूप तारतम्य ठेवलं पाहिजे. त्याच्यात ते न्यूरोसर्जन आहेत, डॉक्टर आहेत, शिकले सवरले आहेत, त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, ते खूप पैशावाले आहेत, त्यांच्याकडे गडगंज आहे. आणि अशा माणसांनी जर असं बोललं तर मात्र मग दादा पाटील शेळके असतील किंवा जुनी जी काही सगळी आमचे चंद्रकांत आठरे असतील, जुने दिवंगत खासदार या दक्षिणेचे सगळे, तर ही सगळी जर जुनी यादी काढली तर ती लोक खूप सरस आणि उजवी होती असं म्हणण्याची वेळ त्या ठिकाणी येते. ठीक आहे सर, थँक्यू, थँक्स अ लॉट. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.